अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरालगत असलेल्या राष्ट्रसंत संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाजवळ नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर नवीन मालवाहू टेम्पो चालकाला डुकली लागल्याने सदर मालवाहू टेम्पो नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या उतारावरून खाली नाल्यात झाडाझुडपांमध्ये गेल्याची घटना आज गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच वाहनाचेही कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर मालवाहू टेम्पो नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरून इंदोरच्या दिशेने जात होता। राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाजवळ आल्यानंतर चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले। त्यानंतर टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या उतारावरून खाली जात नाल्यातील झाडाझुडपांमध्ये अडकला। घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक पोलीस दिगंबर शेलार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी घटनेची माहिती घेत वाहन चालकाला मदत केली। त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने झाडाझुडपांमध्ये अडकलेले वाहन बाहेर काढून पुन्हा रस्त्यावर आणण्यात आले। यानंतर पुढील आवश्यक कारवाई करण्यात आली। चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे प्राथमिक कारण समोर आले असून टेम्पो नाल्यात झाडाझुडपांमध्ये गेल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।